ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 29 जून 2024 शनिवार, ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष अष्टमी, उत्तर भाद्रपदा नक्षत्र हे 8:49 पर्यंतचे मित्रांनो। त्यानंतर शोभन योग आणि कौलव करण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, अपरिचित व्यक्तीकडे जवळीक वाढू नका किंवा त्यांच्याशी मोठे व्यवहारही करायला जाऊ नका जर आपल्याला विश्वास नसेल किंवा त्यातून काही धोका संभावत असेल तर, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते। वृषभ राशी, जबाबदारीकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते। जी जबाबदारी स्वीकारली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तत्पर आणि आपण बांधील आहात हे विसरू नका। मिथुन राशी, सकारात्मक विचाराने कामे करा, कामात यश नक्की मिळेल। नकारात्मक विचाराचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे कामात व्यत्यय सुद्धा येऊ शकतो। कर्क राशी, कुटुंबासोबत राहून काम करा, त्यांची साथ आपल्याला उत्तम लाभेल। त्यांच्या साथीमुळेच खूप काही प्रश्न सुटतील आणि यश मिळेल। सिंह राशी, शारीरिक थकवा जाणवेल, विश्रांतीची आपल्याला कदाचित आज गरज भासेल। आराम करा, त्यातच आपले हित आहे। कन्या राशी, घरगुती प्रश्न सोडवण्यात वेळ जाईल, मानसिक समाधान सुद्धा आपल्याला लाभेल घरगुती प्रश्न सोडवल्यात त्यामुळे। तुळ राशी, आधी केलेल्या चुकांचा आता कदाचित आपल्याला पश्चाताप होऊ शकतो। चुका पुन्हा होणार नाही यासाठी काळजी घ्या। वृश्चिक राशी, मोठी खरेदी करताना विचारपूर्वक करा, आर्थिक नियोजन पाळा। धनुराशी, आज व्यक्त होण्यासाठी आपल्याला उत्तम संधी लाभेल। व्यक्त झाल्यामुळे मनातील एखादा गोंधळ सुद्धा दूर होईल, सुटेल। मकर राशी, आर्थिक चिंता सतावेल, मित्रांच्या मदतीने आर्थिक चिंता सुटेल, परंतु पुन्हा ते आर्थिक संकट येऊ नये यासाठी आपण नियोजन करा। कुंभ राशी, आपले काम प्रामाणिकपणे करा, फळाची अपेक्षा ठेवू नका। प्रामाणिक कामाचे आपल्याला योग्य फळ नक्कीच मिळेल। मीन राशी, ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल, त्यांची कास सोडू नका, म्हणजे ज्येष्ठांचे मार्गदर्शन सतत घेत राहा। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।